नमस्कार. सॉफ्टवेअर कम्प्युटर्सच्या सॉफ्ट कॅम्पस या विभागात आपले स्वागत आहे. सॉफ्टवेअर कम्प्युटर्स ही संस्था मागील 20 वर्षापासून डेव्हलपमेंट या क्षेत्रात कार्यरत आहे. बँका, पतसंस्था, निधीज, मल्टीस्टेट सोसायटीज, हॉस्पिटल्स, झेडपी तसेच एज्युकेशन फील्डमध्ये कार्यरत आहे. आज आपण सॉफ्ट कॅम्पस या सॉफ्टवेअर बद्दल माहिती घेऊया. यातील महत्त्वाचे की एलिमेंट्स आहेत कंप्लीट ERP फॉर मॅनेजमेंट, ऑनलाईन पोर्टल आणि मोबाईल ॲप्स. मोबाईल ॲप्समध्ये पॅरेंट्स ॲप, टीचर्स ॲप, स्टुडंट्स ॲप तसेच मॅनेजमेंट ॲप उपलब्ध आहे. सॉफ्टवेअरमधील विविध मॉडेल्स स्टुडंट मॅनेजमेंट सिस्टीम, फीज मॅनेजमेंट सिस्टीम, अकाउंट मॅनेजमेंट सिस्टीम, स्टाफ मॅनेजमेंट म्हणजेच पेरोल, तसेच अटेंडन्स सिस्टीम, ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट, सर्टिफिकेट मॅनेजमेंट आणि इन्व्हेंटरी सिस्टीम, इन्स्टंट SMS सिस्टीम, लायब्ररी मॅनेजमेंट, हॉस्टेल मॅनेजमेंट आणि एक्झाम सिस्टीम उपलब्ध आहेत. पॅरेंट्स मोबाईल ॲपमध्ये डेली मंथली अटेंडन्स, फी स्टेटस, पेमेंट, स्टुडंट रिझल्ट, सिलेबस, टाइम टेबल, होमवर्क पासून गॅलरी पर्यंत सर्व उपलब्ध आहेत. तसेच टीचर्स मोबाईल ॲपमध्ये स्टुडंट अटेंडन्स, टीचर्स टाइम टेबल, होमवर्क असाइनमेंट, लिव्ह ॲप्लिकेशन आणि कम्युनिकेशन उपलब्ध आहे. मॅनेजमेंट ॲपमध्ये मॅनेजमेंटसाठी लागणारे सर्व ॲप्स उपलब्ध आहेत. तसेच स्पेशल इंटिग्रेशन्स, GPS ट्रॅकिंग सिस्टीम, बायोमेट्रिक अटेंडन्स सिस्टीम, RFID एंट्री सिस्टीम, ऑनलाईन पेमेंट गेटवे आणि बारकोड इंटिग्रेशन हे उपलब्ध आहेत. आता आपण ऍक्च्युअल सॉफ्टवेअरकडे वळूयात. सॉफ्टवेअरमध्ये सुरुवातीला संस्थेच्या नावाने एक लिंक प्रोव्हाइड केली जाते. ती लिंक आपण गुगल क्रोम मध्ये टाकणार आहोत. ती लिंक गुगल क्रोम मध्ये टाकल्यानंतर मग इथे एक लॉग इन पेज ओपन होणार आहे. हे लॉग इन पेज ओपन झाल्यानंतर इथे बघा सुरुवातीला आपल्याला दिसतंय संस्थेचा लोगो आणि संस्थेचं पूर्ण नाव आणि त्यानंतर मग युजर नेम आणि पासवर्ड टाकला जातो. आता बघा युजर नेम यासाठी की आपलं हे सॉफ्टवेअर रोल बेस आहे. सर्वजण हे सॉफ्टवेअर वापरून आपापली कामं या सॉफ्टवेअर मधून करू शकतात. बघा आता मी ते युजर नेम आणि पासवर्ड टाकत आहे. त्यानंतर खाली मी इयर्स वरती क्लिक केलं. इयर्स वर क्लिक केल्यानंतर मला इथे खाली विविध शैक्षणिक वर्ष दिसत आहे. यामध्ये कोणते एखादं वर्ष मी सिलेक्ट करू शकते. आता मी तूर्त 2020-21 सिलेक्ट करणार आहे. हे यासाठी की आपण आपल्या सॉफ्टवेअर मध्ये ॲल्युमनी देखील मेंटेन करू शकतो. आता बघा इथे आपलं सॉफ्टवेअर ओपन झालेलं आहे. सॉफ्टवेअर ओपन झाल्यानंतर जी पहिली विंडो आपल्याला दिसते तिलाच डॅशबोर्ड असं म्हटलं जातं. या डॅशबोर्ड वरती सर्वप्रथम सर्वात वरती संस्थेचा लोगो, संस्थेचं नाव हे आपण बघत आहोत आणि कोणत्या युजरने काम सुरू आहे ते आपल्याला इथे दिसत आहे की या युजरने इथे काम सुरू आहे. त्याच्यानंतर कोणत्या इयर मध्ये आपण काम करतोय ते तुम्हाला इथे समोर दिसतंय बघा आणि बाजूला ॲरोला जर आपण क्लिक केलं तर खाली आपण वेगवेगळे शैक्षणिक वर्ष पण बघू शकतो. म्हणजे त्याचा अर्थ की ह्या इयर मध्ये काम करताना जर आपल्याला काही प्रिव्हियस इयर मधल्या काही गोष्टींची आवश्यकता असेल तर आपण त्या इयरला सिलेक्ट करून त्या इयर मध्ये पण जाऊन ते काम करू शकतो. त्यानंतर सर्वात महत्वाचं की डॅशबोर्ड वरतीच आपल्याला आपल्या संस्थेची पूर्ण हेल्थ कळते. म्हणजेच आपल्या संस्थेमध्ये किती विद्यार्थी संख्या आहे, टोटल एम्प्लॉईज किती आहेत, एन्क्वायरीज किती जनरेट झाल्यात आणि टोटल युजर्स म्हणजे आपले सॉफ्टवेअर किती युजर्स वापरत आहेत. त्यानंतर खाली स्टुडंट मॉड्यूल आहे बघा. इथे क्लासचा काउंट बघा. तुम्ही त्या क्लासवरती जर इथे क्लिक केलं तर त्या क्लासमध्ये टोटल विद्यार्थी संख्या किती आहे तो रिपोर्ट आपल्याला इथून दिसतोय. बाजूला आहे कॅटेगरी काउंट, सगळ्यात महत्वाचा कारण आपल्याला गव्हर्नमेंटकडे हा रिपोर्ट सबमिट करावा लागतो. म्हणून आपल्या संस्थेमध्ये ओपन मध्ये किती विद्यार्थी, ओबीसी मध्ये किती विद्यार्थी, SC मध्ये किती विद्यार्थी हा रिपोर्ट आपण इथून चेक करू शकतो. यालाच कास्ट कॅटेगरी वाईज काउंट असं म्हटलं जातं. त्यानंतर अटेंडन्स हे बघा टुडेज अटेंडन्स चार्ट तुम्हाला इथे दिसतोय. याचाच अर्थ की आज या 2 क्लासची अटेंडन्स झालेली आहे. ती अटेंडन्स तुम्हाला इथे शो होते. बघा 5th स्टँडर्ड मध्ये आज
30 विद्यार्थी प्रेझेंट आहेत. 8th स्टँडर्ड मध्ये आज 25 विद्यार्थी प्रेझेंट आहेत. इथे साईडला टुडेज स्टुडंट अटेंडन्स तुम्हाला दिसतंय. या टुडेज स्टुडंट अटेंडन्स वर जर आपण बघितलं तर इथं क्लिक केलं तर तुम्हाला ह्या ज्या दोन आहेत म्हणजे 5th स्टँडर्ड आणि 8th स्टँडर्ड यांचा अटेंडन्स तुम्हाला इथे टेबल फॉर्म मध्ये बघायला मिळणार आहे. बघा 5th स्टँडर्डच्या ए डिव्हिजन मध्ये 30 विद्यार्थी आज प्रेझेंट आहे. 3 ऍब्सेंट म्हणजे टोटल 33 आहेत. ही 30 संख्या आपल्याला इथं पण दिसते आहे. सेम ॲज 8th स्टँडर्डला ए डिव्हिजनला आज 25 विद्यार्थी प्रेझेंट आहे. 4 ऍब्सेंट आहे. टोटल आहेत 29. इथं 25चा काउंट आपल्याला दिसत आहे. म्हणजेच या अटेंडन्स टेबलचा इकडे चार्ट मध्ये इम्पॅक्ट तुम्हाला दिसतो आहे. त्यानंतर बर्थडेज मध्ये बघा आज कोणत्या एम्प्लॉईचा वाढदिवस आहे ते तुम्हाला खाली दिसतंय. आज कोणत्या स्टुडंटचा वाढदिवस आहे ते देखील आपल्याला इथं दिसतंय. आणि यात महत्वाचं की आपल्या सॉफ्टवेअरमध्ये इन्स्टंट SMS सिस्टीम उपलब्ध असल्याने आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना आपल्या संस्थेकडून इन्स्टंट SMS देखील जातो. आज संस्थेमध्ये किती फीज कलेक्शन झालेलं आहे ते आपण इथून बघू शकतो. त्याचनंतर खाली क्लिक एरिया बटनवर जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला काम करताना अर्जंट बेसिसवरती काही ऑनलाईन सपोर्ट लागला त्या नंबरवर फोन करून आपण ऑनलाईन सपोर्ट देखील घेऊ शकतो. आपला सपोर्ट ऑनलाईन तसेच ऑफलाईन देखील उपलब्ध आहे. सपोर्टचे मेंबर फिजिकली येऊन देखील ट्रेनिंग देतात. अदरवाईज तुमची रिक्वायरमेंट असेल तर आम्ही ऑनलाईन देखील सपोर्ट तुम्हाला देऊ शकतो. त्यानंतर माय टास्क लिस्ट मध्ये कोणत्या एम्प्लॉईला कोणतं टास्क दिलं गेलेलं आहे, टार्गेट डेट काय आहे आणि ते टास्क कधी कंप्लीट होणार आहे ते तुम्हाला रिपोर्ट इथं दिसत आहे. त्यानंतर डाव्या साईडला बाजूला बघा इथं आपल्याला वेगवेगळे मॉड्यूल्स दिसत आहेत. याचाच अर्थ की आपल्या सॉफ्टवेअरमध्ये सगळे मॉड्यूल्स मेंटेन केले जातात. आजकाल आपण बघतो की शैक्षणिक संस्थांमध्ये ऍडमिशनसाठी वेगळं सॉफ्टवेअर वापरलं जातं, अकाउंटिंगसाठी वेगळं सॉफ्टवेअर वापरलं जातं, तसेच लायब्ररीसाठी एक वेगळं सॉफ्टवेअर वापरलं जातं. म्हणजे इन शॉर्ट की वेगवेगळ्या कामांसाठी आज वेगवेगळे सॉफ्टवेअर वापरले जातात. पण आपल्या सॉफ्टवेअरचं एक मेन वैशिष्ट्य आहे की ह्या सगळ्याच गोष्टी तुम्ही आज एकाच सॉफ्टवेअरमधून मेंटेन करू शकतात. ही सगळे मॉड्यूल्स तुम्हाला एकाच बकेटमध्ये इथे उपलब्ध करून दिले गेलेले आहेत. त्यानंतर बघा स्टुडंट मॉड्यूल्स मध्ये तुम्ही जर बघितलं या स्टुडंट मॉड्यूल मध्ये सुरुवातीला बघा तुम्हाला एकदा अकॅडमिक मास्टर दिसतं आणि खाली मास्टर्स दिसतात. मास्टर्स याचा अर्थ मास्टर्स हे फील्ड तुम्हाला बघा प्रत्येक मॉड्यूलला दिसणार आहे. मास्टर्स याचा अर्थ असा की आपल्याला ज्या गोष्टी वारंवार लागतायत त्या गोष्टी प्रत्येक वेळेस टाईप करत न बसता आपण त्या एकदाच मास्टर्समध्ये जर फीड करून ठेवल्या तर आपण ड्रॉपडाऊन मध्ये सिलेक्शन करून त्या गोष्टी आपल्या वापरात आणू शकतो. मास्टर्स मध्ये सेव्ह केल्यामुळे आपल्या इथं वेळेची बचत होते आणि आपलं काम लवकर होतं. आता आपण बघूयात स्टुडंट ऍडमिशन फॉर्म. यामध्ये बघा सुरुवातीला जर तुम्ही इकडे बघितलं तर स्टुडंट या मॉड्यूलमध्ये इथे तुम्हाला साईडला बघा एन्क्वायरी मास्टर दिसतंय. जर तो विद्यार्थी आपल्याकडे आधी एन्क्वायरी घेऊन गेलेला असेल आणि जर आपण त्याचा एन्क्वायरी फॉर्म भरलेला असेल तर आणि तोच ऍडमिशनसाठी आला असेल तर तुम्हाला इथे सर्च मध्ये जाऊन त्याचं नाव सर्च करायचंय आणि त्याचा फॉर्म इथं आपण एडिट करू शकतो, बघू शकतो. म्हणजे याचाच अर्थ की तो फॉर्म आपल्याला परत भरण्याची आवश्यकता नाही. एन्क्वायरीचा फॉर्म ऍज इट इज ऍडमिशन फॉर्म मध्ये कॅरी फॉरवर्ड होतो. जर विद्यार्थी नव्याने ऍडमिशनसाठी आलेला असेल तर क्रिएट बटनवर क्लिक करून आपण त्याचा नवीन फॉर्म इथे भरू शकतो. हा बघा आपल्या समोर इथे ऍडमिशन फॉर्म ओपन झालेला आहे. यातील इथे जर एन्क्वायरी करून गेला असेल तर त्या विद्यार्थ्याचं तुम्ही इथं नाव टाका, नंबर माहिती असेल नंबर टाकू शकतो किंवा नाव टाकू शकतो. नाव टाकल्यानंतर ही जी माहिती इथे आपण भरणार आहोत ती जर एन्क्वायरी करून गेलेला असेल तर ही माहिती इथे तुम्हाला इथे लगेच उपलब्ध होईल. ती परत भरण्याची आवश्यकता नाही. याने आपल्या वेळेची बचत होईल. त्यानंतर बघा इकडे प्रत्येक याच्यामध्ये तुम्ही प्रत्येक फील्ड इथे भरणार आहोत. प्रत्येक फील्ड आपण इथे भरणार आहोत आणि इथे तुम्हाला स्टुडंट नेम, लास्ट नेम या सगळ्या गोष्टी बघा, जेंडर, बर्थ डेट, त्यानंतर रिलीजन, कास्ट कॅटेगरी, GR नंबर, आधार नंबर, सब कास्ट, सरल नंबर, पॅन नंबर, सगळ्या गोष्टी आपण आपल्या याच्यामध्ये इथे उपलब्ध करून दिलेल्या आहेत. हा फॉर्म भरल्यानंतर बघा बाजूला इथे तुम्हाला ऍड्रेस डिटेल्स, कॉन्टॅक्ट, गार्डियन, स्टुडंट इंटरेस्ट या सगळ्या गोष्टी दिसत आहेत आणि बाजूला स्पेशली महत्वाचं म्हणजे प्लस साईन दिसते. ज्या ज्या ठिकाणी आपल्याला प्लस साईन दिसते त्या प्लस बटनवर जर आपण क्लिक केलं तर त्या गोष्टी आपण मल्टिपल फॉर्म मध्ये मेंटेन करू शकतो. जसं फॉर एक्झाम्पल ऍड्रेस, मला परमनंट ऍड्रेस पण हवा आहे, लोकल ऍड्रेस पण हवा आहे. बऱ्याच वेळा असं होतं की काही विद्यार्थी गावाकडे शिकतात, काही शहरामध्ये शिकतात, तर दोन्ही ठिकाणचा ऍड्रेस आपण इथे सेव्ह करून ठेवू शकतो.
कॉन्टॅक्ट मध्ये पण सेम आहे, आपण मल्टिपल कॉन्टॅक्ट इथे घेऊ शकतो. आता इथे पण बघा, आपण घरचा नंबर घेतलाय, एखादा मोबाईल नंबर घेऊ शकतो, ऑफिसचा नंबर घेऊ शकतो, असे वेगवेगळे आपण विविध नंबर इथं घेऊ शकतो. इथे बाजूला बघा SMS आणि मोबाईल ऍप या दोन गोष्टी दिसतात आणि तिथं काही आपल्याला फ्लॅग्स दिसतात बघा. इथं जर तुम्ही हा फ्लॅग ऑन केला तर इथे SMS चा फ्लॅग जर तुम्ही इथे ऑन करतायत ह्या नंबरसाठी, पर्टिक्युलर ह्या नंबरसाठी, तर त्या नंबरवरती टेक्स्ट मेसेज जाणार आहेत शाळेच्या नावाने. म्हणजे स्कूल जे काही टेक्स्ट SMS पाठवेल ते टेक्स्ट SMS त्यांना ह्या नंबरवरती मिळणार आहे. आणि जर एखाद्या नंबरवरती त्यांनी मोबाईल ऍपचा हा फ्लॅग ऑन केला तर त्यांना त्या नंबरवरती ऍपची लिंक जाऊन एक OTP मिळणार आहे, तिथून ते आपलं डायरेक्ट ऍप डाउनलोड करू शकतात आणि बाकी सगळी इन्फॉर्मेशन त्यांना ऍपद्वारे पण मिळू शकते. त्यानंतर सेम ॲज गार्डियनचे डिटेल्स आपण मल्टिपल भरू शकतो. आई, वडील, आजी, आजोबा यांचे डिटेल्स आपण इथे मेंटेन करू शकतो. स्टुडंटचा इंटरेस्ट, आता स्टुडंट इंटरेस्ट मध्ये पण बघा की स्टुडंटचा कशामध्ये इंटरेस्ट आहे यावरही काही गोष्टी अवलंबून असतात. बऱ्याच वेळा काय होतं की काही विद्यार्थी फुटबॉलमध्ये इंटरेस्ट असतो, कोणाला ड्रॉइंग मध्ये इंटरेस्ट असतो, तर ज्या वेळेस आपल्या स्कूलमध्ये इव्हेंट्स होतात किंवा त्या ऍक्टिव्हिटीज होतात तेव्हा आपण त्या विद्यार्थ्यांना इथं प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देऊ शकतो. बघा, एखाद्या विद्यार्थ्याला इथं फुटबॉलची आवड आहे, एखाद्याला इथे ड्रॉइंगची आवड असू शकते, एखाद्याला इथे स्विमिंगची आवड असू शकते. त्यानंतर कोणत्या रेफरन्सने ऍडमिशन झालेली आहे ते देखील रेकॉर्ड आपण इथे मेंटेन करू शकतो. बऱ्याच वेळा शाळेमध्ये असं होतं की काही शाळेतले विद्यार्थ्यांच्या रेफरन्सने ऍडमिशन्स होतात किंवा स्टाफच्या रेफरन्सने होतात, अदरवाईज मॅनेजमेंट बॉडीच्या रेफरन्सने देखील ऍडमिशन होतात. तर पर्टिक्युलर ही ऍडमिशन कोणत्या रेफरन्सने झालेली आहे हे देखील रेकॉर्ड आपण इथे मेंटेन करू शकतो. त्यानंतर ऍडमिशन प्रोसेस आहे, कोणत्या इयरसाठी ऍडमिशन झालेली आहे, कोणत्या क्लासमध्ये, स्टुडंटची कॅटेगरी, डिव्हिजन, फीज, इन्स्टॉलमेंट फीज, अमाऊंट, ऍडमिशनची डेट, रोल नंबर, हे तुम्ही इथं करून इथं क्रिएटवर जर क्लिक केलं तर ही सगळी इन्फॉर्मेशन तुमची सेव्ह होणार आहे. आणि शेवटी बसमध्ये जर त्या विद्यार्थ्यांनी ट्रान्सपोर्ट ची सुविधा घेतलेली असेल तर ट्रान्सपोर्टचे डिटेल्स तुम्हाला इथे भरायचे आहेत. अकॅडमिक इयर कोणतं आहे, कधीपासून ट्रान्सपोर्ट सुरू होणार आहे, कोणत्या तारखेपर्यंत आहे, कोणत्या रूटने आणि कोणत्या रूटने ती गाडी जाणार आहे, कोणत्या पॉईंटवर त्यांना पिकअप करायचं आहे किंवा सोडायचं आहे, या सगळे डिटेल्स आपण इथे मेंटेन करू शकतो. आणि हे प्रत्येक डिटेल्स मेंटेन केल्यानंतर बघा साईडला तुम्हाला प्रत्येक ठिकाणी क्रिएट बटन दिसतंय. तर ह्या प्रत्येक याच्यामध्ये ती इन्फॉर्मेशन भरल्यानंतर क्रिएट बटनवर जर तुम्ही क्लिक केलं तर तुमचा तो फॉर्म सेव्ह होणार आहे. म्हणजे त्याचा अर्थ किती ऍडमिशन पूर्णता इथे झालेली आहे. त्यानंतर बघा इथे मग त्या विद्यार्थ्याला आपण इथून डिव्हिजन अलॉटमेंट करू शकतो, रोल नंबर त्याला असाइन करता येणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं बघा, फोटो, साईन आणि डॉक्युमेंट्स अपलोड. सुरुवातीला तुम्हाला विद्यार्थ्यांचे फोटो, साईन किंवा डॉक्युमेंट्स हे स्कॅन करून कम्प्युटरमध्ये सेव्ह करणं आवश्यक आहे. म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला हा फॉर्म भरला तो फॉर्म भरल्यानंतर पर्टिक्युलर तो फोटो म्हणा किंवा डॉक्युमेंट्स म्हणा, आपण तिथून बरोबर की कोणत्या क्लास आहे, कोणत्या क्लासची आहेत हे आहे, आणि मग इथे त्यानंतर मग आपण इथे ते फोटोज आणि साईन हे जे आहे ते आपण इथून अपलोड करू शकतो. त्यानंतर एज कॅल्क्युलेटर आहे, कोणत्या विद्यार्थी कोणत्या क्लासमध्ये ऍडमिशन घेताना त्याचं वय काय आहे, तो कोणत्या क्लासमध्ये फिट बसेल हे कॅल्क्युलेटरनुसार आपण चेक करू शकतो. त्यानंतर बघा बाकी यात अजून सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या याच्यामध्ये आपण जर कोणत्याही डेटाची एक्सेल मेंटेन केलेली असेल तर आपण डायरेक्ट एक्सेल देखील आपल्या सॉफ्टवेअरमध्ये अपलोड करू शकतो. म्हणजे प्रत्येक माहिती एक सिंगल करून तो फॉर्म परत ओपन करून भरण्याची आवश्यकता नाही. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्टुडंट बल्क अपडेट आणि बल्क प्रिंट हा सगळ्यात महत्वाचा आपल्या सॉफ्टवेअरचा उपयोग आहे. बल्क अपडेट म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं की आज फर्स्ट स्टँडर्डची ऍडमिशन मी घेतली, फॉर एक्झाम्पल रेकॉर्ड मी मेंटेन करते आहे फर्स्ट A डिव्हिजनचं, आणि इथे हे करताना समजा संस्थेकडून नंतर काही आदेश आले की प्रत्येकाचा आधार नंबर घेणं कंपल्सरी आहे किंवा प्रत्येकाचा पॅन नंबर घेणं कंपल्सरी आहे, आणि आपला आधार नंबर सपोज घ्यायचा राहिला आहे, पॅन नंबर घ्यायचा राहिलेला आहे, तर समजा आधार नंबर राहिला आहे तर मी इथे आधार नंबर त्यांचा घेऊ शकते. बघा मला इथे पूर्ण फर्स्ट स्टँडर्डची पूर्ण लिस्ट समोर दिसते आहे, फर्स्ट A डिव्हिजन, आणि इथून मग मी प्रत्येकाचे आधार नंबर इथं टाईप करून मेंटेन करू शकते. आणि मी टाईप करून नाही मेंटेन केल्यानंतर जेव्हा मी इथं सेव्ह म्हणणार आहे तेव्हा ते पूर्ण आधार नंबर इथं सेव्ह झाले. म्हणजेच याचा अर्थ की मला प्रत्येक स्टुडंटचा ऍडमिशन फॉर्म ओपन करून त्याचा आधार नंबर त्याच्यामध्ये टाकून तो सेव्ह करणं, ही जी माझी सगळी मोठी प्रोसिजर आहे ती सगळी इथं वाचते.
टाइम कन्झ्युमिंग साठी अतिशय उपयुक्त आहे की बल्कमध्ये जर तुम्ही अपडेट केलं तर ही सगळी माहिती ऑटोमॅटिक तुम्हाला त्या स्टुडंटच्या फॉर्म मध्ये दिसणार आहे. हा बल्क अपडेट आणि बल्क प्रिंटचा सगळ्यात मोठा फायदा आपल्याला इथे बघायला मिळतो. त्यानंतर पुढचं आपलं मेन मॉड्यूल आहे ते म्हणजे अकाउंट मॉड्यूल. आता अकाउंट मॉड्यूल मध्ये पण आपण इथे बघू शकतो की इथे सुरुवातीला मेन हेड, सब हेड, अकाउंट मास्टर ह्या गोष्टी आहेत बघा. म्हणजे याचाच अर्थ काय की संस्थेच्या अकाउंटिंगच्या नियमानुसार आपण त्यांचे हेड्स जे आहेत ते तिथं त्यांना सेट करून देतो. ते सेट करून दिल्यानंतर मग त्यांच्या अकाउंट मास्टर सगळे अकाउंट्स त्यांना बनवून दिले जातात. त्यानंतर आपण कॅश ट्रान्झॅक्शन मेंटेन करू शकतो. मग अपडेशन्स वगैरे ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण त्यानंतर मेंटेन करून आपण अकाउंटिंगचे इथे रिपोर्ट्स काढू शकतो. आता अकाउंटिंगच्या रिपोर्ट्स मध्ये पण तुम्हाला जनरल लेजर बघायचंय, मेन कॅशबुक बघायचंय. बघा इथे अगदी डेली बेसिसला आपण इथं इन्कम एक्सपेन्स अकाउंट, बॅलन्स शीट पर्यंत आपण सगळ्या गोष्टी इथं डेली बेसिसला इथे बघू शकतो. म्हणजे मला पर्टिक्युलर त्या दिवसाचं बॅलन्स शीट चेक करायचं आहे, म्हणजे प्रत्येक रिपोर्ट पासून अप टू बॅलन्स शीट हे सगळे रिपोर्ट तुम्हाला तिथे बघायला मिळत आहे. हे बघा हे आजचं बॅलन्स शीट. म्हणजेच काय की आपल्या सॉफ्टवेअरमध्ये आपण डेली बेसिसचं पूर्ण अकाउंटिंग, डेलीचं पूर्ण रेकॉर्ड तुम्ही इथं मेंटेन करू शकता. या आणि अकाउंटिंग रिपोर्ट मधून तुम्ही सगळे रिपोर्ट इथे चेक करू शकतात की तुम्हाला आजचं जनरल लेजर बघायचं आहे, डेली सबसिडरी बुक बघायचं आहे, आजचं मेन कॅश बुक बघायचं आहे. जे रिपोर्ट तुम्हाला इथं हवे ते रिपोर्ट तुम्ही इथे इन्कम एक्सपेन्स अकाउंट बघायचं आहे, बॅलन्स शीट बघायचं आहे किंवा आजचं रिसिट पेमेंट रिपोर्ट बघायचे सगळे रिपोर्ट तुम्ही डेटनुसार बघू शकता. त्यानंतर आपलं मॉड्यूल आहे फीजचं मॉड्यूल. या फीज मॉड्यूलमध्ये पण बघा फीज रिसिप्ट एक आहे की तुम्ही जेव्हा विद्यार्थी फीज भरत त्याची इथं पूर्णतः फीज भरली जाते. ती फीज आपण इथं घेऊ शकतो. कोणतं अकॅडमिक इयर आहे, नंतर ट्रान्झॅक्शनची तुमची डेट काय आहे, स्टुडंटचा नंबर माहिती असेल तुम्ही तो टाकला तर नेम टाकायची आवश्यकता नाही किंवा नेमनुसार पण आपण इथे सर्चिंग करून त्या विद्यार्थ्याचं इथं नाव याच्यामध्ये घेऊ शकतो. हे बघा त्या विद्यार्थ्याची इथं पूर्ण मला माहिती मिळाली आहे. या विद्यार्थ्याची बघा टोटल फीज, कोणत्या तारखेला किती फीज भरली गेली, किती बॅलन्स आहे, सगळं रेकॉर्ड तुम्ही इथे चेक करू शकता. बरोबर. आणि त्यानंतर मग इथे जसे तुम्ही पेमेंट करणार आहात त्यानुसार इथे खाली एक एक रिसिट ऍड होणार आहे. म्हणजे त्या विद्यार्थ्याचं एक सिंगल विद्यार्थ्याचं लेजर देखील आपण इथे चेक करू शकतो की त्या विद्यार्थ्याने कोणत्या तारखेला किती फीज भरलेली आहे हे रेकॉर्ड देखील आपल्याला इथे मेंटेन करता येतं. त्यानंतर फीज रिसिट आपण प्रिंट देखील करू शकतो. म्हणजे थोडक्यात काय तर आपल्याला रिसिट बुक ठेवण्याची आवश्यकता नाही. पेपरलेस वर्क आपलं इथे होऊ शकतं. हा एक मोठा फायदा आपल्याला इथे आहे. त्यानंतर स्टुडंटला फीसाठी आधार चार्जेस, बँकेच्या एंट्री अपडेट करणे. त्यानंतर एक्सेल नंतर टॅलीमध्ये तो रिपोर्ट एक्सपोर्ट करणे, या सगळ्या गोष्टी आपण इथे मेंटेन करू शकतो. फीज भरताना इन्स्टॉलमेंट, चलन जशा पद्धतीने फीज असेल त्यानुसार आपण त्या फीजचा रेकॉर्ड इथं मेंटेन करणार आहोत. त्यानंतर पुढचं मॉड्यूल येतं आपलं पेरोल मॉड्यूल. या पेरोल मॉड्यूलमध्ये पण मास्टर्स मध्ये आधी सगळे फिडिंग करून तुम्ही पेरोलचे मास्टर्स इथं सेट करणार आहात. मी आधी सांगितल्याप्रमाणे की मास्टर्स हे फील्ड तुम्हाला प्रत्येक मॉड्यूलला इथे मिळणार आहे. त्या मॉड्यूलला लागणारे मास्टर्स मध्ये आपण ते सगळ्या गोष्टी आपण फीड करून ठेवू शकतो. या इथे बघा एम्प्लॉयचे पूर्ण डिटेल्स, आपल्याकडे जो काही स्टाफ आहे त्या स्टाफचे पूर्ण डिटेल्स, त्यांची जॉईनिंग डेट कशी आहे, कोणत्या डेझिग्नेशन वरती ते जॉईन झालेले आहेत, संस्थेकडून त्यांना कोणकोणते बेनिफिट्स दिले जातात, पीए, बोनस, ESI, ग्रॅज्युएटी, सगळे डिटेल्स आपण मेंटेन करू शकतो. त्यांची सॅलरी स्लिप जी आहे ती सॅलरी स्लिप आपण इथून जी आहे ती इंडिव्हिज्युअल पे स्लिप देखील आपण इथून, कलेक्टिव्ह पे स्लिप, इंडिव्हिज्युअल पे स्लिप देखील आपण इथून काढू शकतो. त्यांचा अटेंडन्सचा रिपोर्ट आपण चेक करू शकतो की ते किती दिवस प्रेझेंट आहे, त्यानुसार सॅलरी, त्याचा इफेक्ट सॅलरीवरती होऊन तितक्या दिवसांची बरोबर सॅलरी त्यांची काउंट होऊन इंडिव्हिज्युअल सॅलरी त्यांचीही तिथे मेंटेन होत असते. म्हणजेच की तुम्ही इथे स्टाफचं पूर्णतः रेकॉर्ड जॉईनिंग पासून त्यांच्या पूर्ण वर्किंग कसे आहेत, काय आहेत, ते सगळे रेकॉर्ड आपण इथे मेंटेन करू शकतो.
बघा आता इथे एम्प्लॉई नेम टाकलंय मी आणि एम्प्लॉई नेम टाकल्यानंतर आपण इथून त्यांचं रेकॉर्ड इथे मेंटेन करू शकतो की त्या एम्प्लॉईने इथे कशा पद्धतीने एम्प्लॉईचं जे रेकॉर्ड आहे ते कशा पद्धतीने इथं मेंटेन केलं गेलेलं आहे. तर सॅलरी स्लिप तुम्ही इथे बघू शकतात की सॅलरी स्लिप कशा पद्धतीने आपण इथं मेंटेन करतो. ती सॅलरी स्लिप मेंटेन केल्यानंतर त्यांची कलेक्टिव्ह पे स्लिप देखील आपण इथे मेंटेन करू शकतो. त्यानंतर पुढे आपलं ट्रान्सपोर्ट मॉडेल आहे. या ट्रान्सपोर्ट मॉडेलमध्ये स्पेशली ज्या बसेस आहेत त्या बसेसचं पूर्ण रेकॉर्ड इथं मेंटेन केलं जातं. बसचा नंबर, बसच्या ड्रायव्हरचे डिटेल्स, पर्सनल डिटेल्स, गाडीच्या ॲसेसरीजचे डिटेल्स, ती गाडी कोणत्या रूटने ट्रॅव्हल करते आहे, त्यानंतर त्या गाडीमध्ये कोणत्या क्लासचे विद्यार्थी येत आहेत, गर्ल्स किती, बॉईज किती, त्यांना फीज कशी आकारली जाते, म्हणजे अगदी त्या गाडी वाईज देखील आपण फीज पेड आणि फीज पेंडिंगचा रिपोर्ट आपल्या सॉफ्टवेअरमधून काढू शकतो आणि त्यांना SMS सिस्टीम देखील प्रोव्हाइड करू शकतो. त्यानंतर आपल्या ह्याच गाड्यांना जर आपण GPS मशीन लावलं तर आपण पर्टिक्युलर त्या सगळ्या गाड्या आपल्या मोबाईल ऍप थ्रू ट्रॅक करू शकतो. पॅरेंट सिंगल गाडी ट्रॅक करू शकतात, तसेच मॅनेजमेंटचे मेंबर सगळ्या गाड्या ट्रॅक करू शकतात. आणि त्याचप्रमाणे ट्रान्सपोर्टचा एक्सपेन्स आणि फीज मॅनेजमेंट, ट्रान्सपोर्ट फीज मॅनेजमेंट हे देखील आपण आपल्या याच्यामध्ये मेंटेन करू शकतो. त्यानंतर स्पेशली लायब्ररीचं मॉडेल आहे बघा. इथे सेम ॲज मास्टर्स मध्ये सगळ्या एंट्री करून ठेवणं गरजेचं आहे. मग प्रत्येक बुकची एंट्री, त्याच्यानंतर बुकच्या कॉपीचे डिटेल्स, म्हणजे इन शॉर्ट लायब्ररीमध्ये उपलब्ध जे बुक्स आहेत ते कोणतं बुक आहे, त्याचे नंबर ऑफ कॉपीज किती आहेत, ते कोणत्या ऑथरचे बुक्स आहेत, पब्लिकेशन्स कोणते आहेत, ते बुक्स कोणत्या कबर्डमध्ये किती नंबरच्या रॅकवर ठेवलेलं आहे, हे सगळं रेकॉर्ड आपण यात मेंटेन करू शकतो. आणि त्यानंतर ते बुक्स इश्यू रिटर्नच्या एंट्रीज, इनवर्ड आउटवर्डच्या एंट्रीज ह्या देखील आपण मेंटेन करू शकतो. आणि सगळ्यात महत्वाचं की आपण बारकोड देखील जनरेट करू शकतो. त्यानंतर हॉस्टेलचा मॉडेल आहे. हॉस्टेलमध्ये पण जे विद्यार्थ्यांनी हॉस्टेलची फॅसिलिटी घेतलेली आहे त्यांच्या हॉस्टेलच्या फीजचा रेकॉर्ड, ते हॉस्टेलमध्ये कोणत्या विंग मध्ये आहेत, किती नंबरच्या रूम मध्ये आहेत, त्यांना काय काय फॅसिलिटी प्रोव्हाइड केल्या जात आहेत, या सगळ्या गोष्टी तिथे मेंटेन केल्या जातात. त्यानंतर हॉस्टेलमध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांचे डॉक्टरचं चेकअप कसं केलं जातं, त्याचे चेकअपचे डिटेल्स देखील आपण यात मेंटेन करू शकतो. आता ह्यात सगळ्यात महत्वाचा पार्ट तो म्हणजे रिपोर्ट्स. शैक्षणिक संस्थांना लागणारे 150हून अधिक रिपोर्ट्स आपल्या सॉफ्टवेअरमध्ये उपलब्ध आहेत. आता ह्या रिपोर्ट्स मध्ये बघा स्टुडंटचे रिपोर्ट्स आहेत. आपण एका सिंगल स्टुडंटचं लेजर देखील याच्यामध्ये चेक करू शकतो. तुम्ही कोणत्या एका विद्यार्थ्याचं इथं लेजर टाकू शकतात, एका विद्यार्थ्याचं इथं लेजर आपण इथं चेक करू शकतो. हे बघा एका सिंगल विद्यार्थ्याचं लेजर आपण इथे ओपन केलेलं आहे. त्या विद्यार्थ्याचं पूर्ण नाव, बर्थ डेट, ऍड्रेस, स्टुडंटचा ID नंबर काय आहे, क्लास, डिव्हिजन, इयर आणि त्यांनी कशी कशी फीज भरली गेली आहे त्यांची, ते विथ नॅरेशन तुम्ही इथे बघू शकता. त्यानंतर अजून महत्वाचं ते म्हणजे स्टुडंट रिपोर्ट मध्ये हे बघा जनरल लेजर पण उपलब्ध आहे. GR आपल्याला ऍडमिशन प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर गव्हर्नमेंटकडे GR प्रोव्हाइड करावा लागतो. तो GR तुम्हाला इथे रेडी फॉर्म मध्ये मिळतोय. तो तुम्ही सेक्शन वाईज म्हणा, म्हणजे प्रायमरी, प्री प्रायमरी वगैरे यानुसार पण GR काढू शकतो आपण, किंवा मला पूर्ण GR चेक करायचा तर पूर्ण GR देखील मी इथे काढू शकतो. आणि सगळ्यात महत्वाचं की तुम्ही जे काही इथे रिपोर्ट्स बघताय, रिपोर्ट्स मध्ये आपल्याला कोणतेही फिडिंग करायचं नाही, रिपोर्ट्स हे ऑटो जनरेट होणार आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं की आपले सगळे रिपोर्ट्स आहे PDF तसेच एक्सेल फॉर्म मध्ये आपल्याला उपलब्ध होणार आहेत आणि आपण ते डाउनलोड देखील करू शकतो किंवा प्रिंट देखील करू शकतो. आपला प्रत्येक रिपोर्ट हा PDF फॉर्म मध्ये आहे.
तो PDF फॉर्म मध्ये घेऊन आपण डाउनलोड करून प्रिंट करू शकतो, किंवा काही रिपोर्ट जर आपले एक्सेल फॉर्म मध्ये असतील तर ते आपण एक्सेल फॉर्म मध्ये देखील डाउनलोड करून प्रिंट करू शकतो. हा बघा, हा GR रिपोर्ट आपल्या इथे ओपन झालेला आहे. हा पूर्ण GRचा रेकॉर्ड तुम्हाला इथे दिसतोय बघा. हा सगळ्यात महत्वाचा रिपोर्ट शाळेसाठी असतो की गव्हर्नमेंटकडे आपल्याला हा रिपोर्ट ऍडमिशन प्रोसेस झाल्यानंतर कंपल्सरी द्यावा लागतो, तो हा रिपोर्ट आहे. त्यानंतर अजून याच्यामध्ये महत्वाचे ज्या काही काही गोष्टी आहेत त्यामध्ये बघा, स्पेशली जर आपण बघितलं इथे तर सर्टिफिकेट्स पण आहेत. एक तर स्टुडंट रिपोर्ट मध्ये देखील रिपोर्ट्स उपलब्ध आहेत. त्यानंतर ट्रान्सपोर्टचे रिपोर्ट्स आहेत. ट्रान्सपोर्टचे तुम्ही जे रिपोर्ट्स हवे ते गाडीनुसार रिपोर्ट्स आपण इथे काढू शकतो. स्टॉक रिपोर्ट आहे बघा. स्टॉक मध्ये पण आपण जो काही स्टॉक आपल्याकडे मेंटेन केला गेला आहे, आपल्या सगळ्यात महत्वाचं की आपल्या या सॉफ्टवेअर मध्ये पूर्ण स्टॉक मॅनेजमेंट देखील मेंटेन होत आहे. संस्थेमध्ये जो काही डेड स्टॉक आहे तो पूर्णतः तुम्ही आपल्या याच्यामध्ये मेंटेन करू शकतात की तो स्टॉक काय आहे, कधी परचेस केला गेलाय, कोणत्या वेंडरकडनं परचेस केला गेलाय, किती क्वांटिटीमध्ये परचेस केला गेलेला आहे, हे सगळं रेकॉर्ड आपण यात मेंटेन करू शकतो. त्यानंतर अजून सगळ्यात महत्वाचं म्हणजे सर्टिफिकेट्स. सर्टिफिकेट्स मध्ये आपण बघूयात की LC, बोनाफाईड हे सगळ्यात महत्वाचे सर्टिफिकेट्स आहेत. म्हणजे प्रत्येक स्कूलमध्ये आपल्याला LC आणि बोनाफाईड या दोन गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. मग इथे कोणत्या विद्यार्थ्याचं तुम्ही LC चेक करणार आहात ते आपण इथे चेक करू शकतो. बघा, LC चे पूर्ण डिटेल्स इथे आलेले आहेत. या जर तुम्हाला असं वाटतंय की या फॉर्म मध्ये काही गोष्टी भरायच्या राहिल्यात तर ते आपण इथून देखील परत फीड करू शकतो. आणि मग प्रिंट LC म्हटलं की त्या विद्यार्थ्याच्या LC ची इथून प्रिंट तुम्ही काढू शकतात. पण सगळ्यात महत्वाचं, एकदा का त्याला LC इश्यू केला तर तो आपल्या पूर्ण म्हणजे मास्टर्स मध्ये फीड राहील, पण सगळ्या रिपोर्ट्स मधून तो ऑटो निघून जाईल, कारण त्याला LC इश्यू केल्यामुळे तो आता आपल्या संस्थेमध्ये नाही. मग यावर्षी जे रेकॉर्ड आपण मेंटेन करतो तो कोणत्याही तुम्हाला क्लासमध्ये दिसणार नाहीये, कोणत्या रिपोर्ट्स मध्ये दिसणार नाहीये, पण मास्टर्स मध्ये तो तुम्हाला दिसणार आहे. कारण मी तुम्हाला आधीच म्हटलं की आपण अल्युमिनी देखील मेंटेन करतो, तर त्यानुसार त्या रिपोर्टनुसार तो मास्टर्स मध्ये तुम्हाला दिसणार आहे. बघा, या विद्यार्थ्याचा आपण इथे LC आहे, इथून तुम्ही बघा डाउनलोड करू शकता आणि इथून तुम्ही प्रिंट देखील देऊ शकता. LC नंतर अजून महत्वाचं आपल्याला एक महत्वाचं ते म्हणजे बोनाफाईड. बोनाफाईड मध्ये पण आपल्याला काय होतं की बोनाफाईड आपण जेव्हा देतो तेव्हा ते बोनाफाईड आपण काही पर्पजने पण देत असतो, किंवा बऱ्याच वेळा असं होतं की विद्यार्थ्यांना काही वेगवेगळ्या कारणांनी बोनाफाईडची डिमांड त्यांच्याकडे असू शकते, तर आपण ते बोनाफाईड तुम्ही इथून देखील प्रोव्हाइड करू शकतात. डायरेक्ट प्रिंट देऊ शकतात. बघा, मी इथे या विद्यार्थ्याचं बोनाफाईड काढते आहे. या बोनाफाईड मध्ये बघा, इथे तुम्हाला त्याचं बोनाफाईडचं पूर्ण रेकॉर्ड, बोनाफाईड जे आहे त्या गोष्टी इथं मेंटेन केल्या गेल्या. इथं बाजूला पर्पज तुम्ही टाकलात तर तेच पर्पज तुम्ही इथं बघणार आहात की ते पर्पज तुम्हाला इथं प्रिंट झालेलं दिसेल. इथं पर्पज टाकल्यावर तुम्ही इथं पर्पज देखील चेक करणार आहात. त्याच्यानंतर जर विद्यार्थ्यांचा ऍडमिशन फॉर्म मध्ये जर त्या विद्यार्थ्याने फोटो दिलेला असेल आणि जर तो फोटो ऍडमिशन फॉर्मला अटॅच असेल आणि जर तुम्ही इथं येस म्हटलं तर येस म्हटल्यानंतर तुम्हाला इथं तो फोटो देखील खाली दिसणार आहे. आता मी नो म्हटलंय म्हणून तुम्हाला इथे खाली फोटो दिसत नाहीये. तर म्हणजे तुम्ही जर फोटो घेतलेला असेल तर तो फोटो तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी हवा आहे, जसं की विद्यार्थ्यांचा आय कार्ड म्हणा, बोनाफाईड म्हणा, या ठिकाणी तुम्हाला तो फोटो तिथे उपलब्ध होऊ शकतो. असे विविध रिपोर्ट्स आपल्या सॉफ्टवेअर मधून आपण मेंटेन करू शकतो. बघा, लायब्ररीचे रिपोर्ट्स आहेत, हॉस्टेलचे रिपोर्ट्स आहेत, टाइम टेबल आहे, ऍडमिशन फॉर्मचे रिपोर्ट्स आहेत, फीजचे रिपोर्ट्स आहेत. सगळ्यात महत्वाचे की तुम्हाला जे लागतात ते म्हणजे फीजचे रिपोर्ट्स. क्लास वाईज फीज पेंडिंगचे रिपोर्ट आपण काढू शकतो, किंवा पूर्ण संस्थेच्या फीज पेंडिंगचे रिपोर्ट देखील आपण काढू शकतो. बघा, इथे तुम्ही खाली बघत आहात की स्टुडंटच्या कन्सेशनचा रिपोर्ट तुम्हाला इथून काढता येणार आहे. फीज कलेक्शन बिटवीन डेटचा रिपोर्ट तुम्ही इथून काढू शकतात. क्लास वाईज फीज रिपोर्ट तुम्ही इथून काढू शकतात की क्लास वाईज त्या फीज
क्लास वाईज कशी फीज भरली गेली आहे तर त्यानुसार आपण त्या सेक्शन नुसार किंवा क्लासनुसार तुम्ही इथे तो रिपोर्ट काढू शकतो. किंवा मी कोणताही क्लास सिलेक्ट न करता मी जर विचार केला की मला पूर्ण ऑल रिपोर्ट हवाय, ज्या विद्यार्थ्यांची फीज भरली गेली ती फीज पेड आणि पेंडिंगचा पूर्ण रिपोर्ट मी इथून चेक करू शकते. तर या पद्धतीने मला इथे तो रिपोर्ट उपलब्ध होऊ शकतो बघा, की या तारखेपासून अप टू या तारखेपर्यंत इथून आपण तारीख चेंज करू शकतो. त्यानुसार तुम्हाला तो रिपोर्ट इथे दिसणार आहे. बघा इथे तुम्ही बघू शकतात क्लास, डिव्हिजन, एक्सपेक्टेड फीज, किती फीज त्यांची आली, पेड फीज एक टोटल फीज इतकी आहे, पेड फीज इतकी आणि कन्सेशन इतकं दिलं गेलं आणि पेंडिंग फीज इतकी आहे. हा पूर्ण रिपोर्ट आपण आपल्या सॉफ्टवेअर मधून बघू शकतो. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं अजून पुढे आहे एक्झामचं मॉडेल. एक्झाम मॉडेल मध्ये पण तुम्ही बघितलं तर तुमच्या एक्झामचे जे फिडिंग मी म्हटलं की जसं इथं देखील बघा तुम्हाला मास्टर्स दिसतंय, मास्टर्स मध्ये पूर्ण एक्झामचे फिडिंग केले जातात की कोणकोणत्या एक्झाम्स वर्षभरात घेतल्या जातात, त्याचे मार्किंग कशा पद्धतीने आहेत, त्याचे रिपोर्ट्स कसे काढले जातात, या सगळ्या गोष्टी आपण इथून मेंटेन करू शकतो. इथे बघा सगळ्यात फक्त महत्वाचं मेन आहे ते म्हणजे मार्क्स एंट्री आणि प्रिंट रिझल्ट. मार्क्स एंट्री मध्ये तुम्ही इथून स्टुडंटची स्कोर एंट्री टाकू शकतात. मग ती स्कोर एंट्रीच्या आधी तुम्हाला तिथे एक्झाम सेट करून ठेवणं गरजेचं आहे. ती एक्झाम सेट केल्यानंतर तुम्ही इथे मार्क्सची एंट्री केल्यानंतर ती एंट्री तुम्ही इथे करणार आहात या मार्क्स एंट्रीमध्ये, की एक तर ती ओरल एक्झाम असेल, रिटर्न एक्झाम असेल, काउंटेबल असू शकते किंवा ग्रेडिंग मध्ये पण ती एक्झाम असू शकते. त्यानंतर सगळ्यात अजून महत्वाचं ते म्हणजे प्रिंट रिझल्ट. मार्क्सच्या एंट्री केल्यानंतर शेवटी जो रिझल्ट आपण प्रिंट करणार आहोत बघा, त्या रिझल्ट मध्ये आपल्याला प्रोग्रेस कार्ड, हे जे प्रोग्रेस कार्ड आहे ते आपण सॉफ्टवेअर मधूनच प्रिंट करणार आहोत. आता बऱ्याच वेळा असं होतं की स्टेट बोर्ड, सीबीएसई, आयसीएसई ह्या प्रत्येकाचे रिझल्ट जे आहेत ते रिझल्ट वेगवेगळे असू शकतात. म्हणजेच रिझल्टच्या शीट्स ज्या आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीने मेंटेन केल्या जातात. तर इथं सेम ॲज आपण रिपोर्ट कार्ड त्यांचं जेव्हा मेंटेन करू प्रोग्रेस कार्ड, ते इथं मेंटेन करताना ते कोणत्या पद्धतीने आहे, सीबीएसई आहे, स्टेट आहे किंवा आयसीएसई आहे, तर असे वेगवेगळे इथं आपण रिपोर्ट देखील उपलब्ध करून देतो. त्यानंतर अजून सगळ्यात महत्वाचं ते म्हणजे एक्झाम नंतर आपला स्टॉक देखील सॉफ्टवेअर मध्ये मेंटेन करता येणार आहे. आणि त्याआधी आपण बघत कम्युनिकेशन. बघा सेंड एसएमएस पण आपल्या याच्यामध्ये उपलब्ध आहे. सेंड एसएमएस म्हणजे मी तुम्हाला आधीच म्हटलं की इन्स्टंट एसएमएस सिस्टम आपल्या सॉफ्टवेअर मध्ये उपलब्ध आहे. आपण टाइप्स ऑफ एसएमएस इथून पाठवू शकतो. ऍडमिशन एन्क्वायरीचा एसएमएस, ऍडमिशन झाल्याचा एसएमएस, फीज पेड झाल्याचा एसएमएस किंवा अदर काही कोणते एसएमएस असतील, ट्रान्सपोर्टचा एसएमएस असू शकतो. हे सगळे एसएमएस तुम्ही या कम्युनिकेशन फील्ड मधून पाठवू शकतात. एसएमएस मध्ये आपण बल्क मध्ये पण एसएमएस पाठवू शकतो, एखाद्या सिंगल व्यक्तीला एसएमएस पाठवू शकतो, पूर्ण क्लासला एसएमएस पाठवू शकतो किंवा पूर्ण स्कूलला देखील एसएमएस पाठवू शकतो. त्यानंतर आपण ईमेल देखील इथे पाठवू शकतो. बघा, ईमेलची देखील सुविधा आपल्या इथे सॉफ्टवेअर मध्ये आहे की काही पेरेंट्सला ईमेल द्वारे सुविधा हवी असेल तर आपण त्यांना तसे ईमेल्स देखील पाठवू शकतो. मग ऍडमिन मॉड्यूल आहे. या ऍडमिन मॉड्यूल नुसार कंट्रोल पॅनल मध्ये जाऊन आपण जसे आपण सुरुवातीला बघितलंय बघा की सॉफ्टवेअर रोल बेस आहे, तर प्रत्येकाचा रोल आपल्याला सेट करायचा आहे. कोणत्या लॉगिनला काय ऑथॉरिटी द्यायची आहे ती ऑथॉरिटी आपण या कंट्रोल पॅनल मधून सेट करून देऊ शकतो. म्हणजे इन शॉर्ट आपलं हे जे सॉफ्टवेअर आहे हे एन्क्वायरी पासून अप टू विद्यार्थ्याला
रिझल्ट इश्यू होईपर्यंत स्कूलमध्ये वर्षभरात ज्या काही ऍक्टिव्हिटी मेंटेन होतात त्या सगळ्या ऍक्टिव्हिटी आपण या सॉफ्टवेअरद्वारे मेंटेन करू शकतो. आणि ह्याला कनेक्टेड 3 मोबाईल ऍप्स आहेत. पॅरेंट्स ऍप, स्टुडंट पॅरेंट्स ऍप म्हणजे स्टुडंट्स ऍप, तसेच टीचर्स ऍप आणि मॅनेजमेंट ऍप. तर ह्या सगळ्या ऍप थ्रू देखील ऍक्टिव्हिटी आपण करू शकतो किंवा सॉफ्टवेअर थ्रू देखील करू शकतो. नंतर स्टुडंटचा अटेंडन्स सुद्धा आपण सॉफ्टवेअर थ्रू करू शकतो किंवा ऍप थ्रू देखील करू शकतो. म्हणजे यातील ह्या गोष्टी पालकांपर्यंत त्यांच्या ऍप मधून देखील आपण पाठवू शकतो, तसेच त्या सॉफ्टवेअर मध्ये देखील मेंटेन करू शकतो. धन्यवाद.